नमस्कार, आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल। शाळांमध्ये तंबाखू, कोल्हापूर जिल्हा परिषदेने उचलले कठोर पाऊल। शाळांसारख्या पवित्र ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारे तंबाखूजन्य पदार्थ लपून छपून पोहोचत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा परिषदेने तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवण्याचा कठोर निर्णय घेतला आहे। आज जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहात सर्व गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि तज्ज्ञ शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेचे नेतृत्व मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कार्तिकेय एस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेलकर यांच्या सहकार्याने करण्यात आले। कार्यशाळेत सलाम मुंबई फाउंडेशन या संस्थेच्या सहकार्याने उपस्थितांना तंबाखूमुक्त शाळा या अभियानाचे 9 प्रमुख निकष सविस्तर समजावून सांगण्यात आले। उपशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या घातक परिणामावर प्रकाश टाकला, तर शशिकांत कदम, कार्यक्रम अधिकारी समग्र शिक्षा, संजय ठाणगे मुंबई, रवी कांबळे सेवाभावी संस्था सांगली, एकनाथ कुंभार राज्य पुरस्कार प्राप्त अध्यापक आणि डॉक्टर विश्वास सुतार यांनी व्यसनमुक्ती शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण याविषयी मार्गदर्शन केले। संजय ठाणगे यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे टोबॅको फ्री स्कूल ॲपवर नोंदणी कशी करावी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले, तर शशिकांत कदम यांनी जाहीर केले की जुलै 2025 अखेर सर्व शाळा तंबाखूमुक्त केल्या जातील। यासाठी ठोस पावले उचलण्यात येणार आहेत। कार्यक्रमाच्या शेवटी अध्यापिका सविता पाटील यांनी सर्व उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली। 24 जून ते 1 जुलै 2025 दरम्यान सर्व तालुक्यांमध्ये मुख्याध्यापक कार्यशाळा घेऊन हाच संदेश प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही करण्यात आले। अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला। संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295।